मुख्यमंत्री फडणवीस हे बाहुबली सुरेश धस यांची बीडमधील आष्टीत स्तुती सुमन। धस हे आष्टीचे आधुनिक भगीरथ फडणवीस यांच्याकडून धस यांचं कौतुक। संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीड जिल्हा राज्यभरात गाजत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याचा दौरा केला आणि त्यामुळे मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्या होत्या। अशामध्ये आष्टीतील कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसह पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी भाजप आमदार सुरेश धस यांनी भाषणात तुफान फटकेबाजी केली आहे। पाहूया। देवेंद्र फडणवीस याच नावाकडून आहे। फक्त आणि फक्त देवेंद्र बाहुबलीच हे देऊ शकतात। शिवगामीचं वाक्य असतं, मेरा वचन ही है मेरा शासन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा बीड दौरा गाजला तो सुरेश धस आणि पंकजा मुंडेंच्या डायलॉग बाजीनं। सुरेश धसांच्या आष्टीत देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं। उपसा सिंचन योजनेच्या शुभारंभाच्या सोहळ्याला फडणवीस आल्यानं सुरेश धस एकदम जोशात असल्याचं पाहायला मिळालं। भाषणात त्यांनी देवेंद्र फडणवीस हे देवेंद्र बाहुबली असल्याचं सांगितलं। टीएमसी मराठवाड्याला दिले, त्यातलं 1.68 आम्हाला आलं। पोलावरमच्या अगेन्स्ट 7 टीएमसी पाणी अजून तिकडेच अडकवलंय, ते एक दिलं। 9.66 दिलं। तर बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्यातला आष्टी तालुका आणि धाराशिव जिल्ह्यातले 5 तालुके कायमचा विषय मिटणारे। आणि ही फक्त आशा आणि आकांक्षा देवेंद्र फडणवीस याच नावाकडून आहे। आमची दुसरीकडून कुणाकडूनच अपेक्षा नाही, मिळणार बी नाही। फक्त आणि फक्त देवेंद्र बाहुबलीच हे देऊ शकतात, दुसरं कोणी देणार नाही। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे ही मागे नव्हत्या। सुरेश धसांना जे वचन दिलं होतं ते वचन पाळल्याची आठवण पंकजा मुंडेंनी करून दिली। ही आठवण करून देताना त्यांनी सुरेश धसांना बाहुबली सिनेमातील एका डायलॉगची आठवण करून दिली। जसं तुम्ही पिक्चरचे डायलॉग म्हणता, आम्ही पण पिक्चरचे डायलॉग म्हणतो। शिवगामीचं वाक्य असतं, मेरा वचन ही है मेरा शासन। आणि जे जाहीर वचन सुरेश धसांना मी दिले तेच माझं शासन आहे। ही गोपीनाथ मुंडेची लेख आहे, बोलणं एक आणि करणं एक आहे, माझ्या रक्तात नाही। सुरेश धस आणि पंकजा मुंडेंची डायलॉगबाजी झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कसे मागे राहणार? त्यांनीही सुरेश धसांना थेट आधुनिक भगीरथाची उपमा देऊन टाकली। या कामामुळे ज्यांचा उल्लेख या तालुक्यामध्ये आधुनिक भगीरथ म्हणून होणार आहे असे आपले लोकप्रिय आमदार सुरेश अण्णा धस। महायुतीचं सरकार सत्तेत आल्यावर सुरेश धसांना मंत्रिपदाची अपेक्षा होती, पण त्यांचा मंत्रिमंडळ समावेश झाला नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठमोठ्या योजना धसांना मतदारसंघात देऊन त्यांना ताकद दिलीय। फडणवीसांकडून मिळालेल्या राजकीय ताकदीमुळेच सुरेश धस भाषण करतानाही भलत्याच फॉर्मात दिसले। विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, बीड।